हा पांडवा, हा मजेत चाललंय बघ. काय रे 5 एकर डाळिंबेन 7-8 एकर ऊस आहे बघ. अरे मला 2च एकर वावर आहे, खंडानी घेतलंय खंडानी. हा त्याला काय डाळिंब गेलं की कोटीतच खेळत असतोय बघ आपण. हा जिबडं बिबडं नाही, आता डायरेक्ट फर्निचर लावणार आहे शिट भरायला. आणि मग तुला काय साधा वाटलो काय माणूस मी? हा त्या आईला एवढं सांगतोय तुला, तू 100 रुपयासाठी मला फोन करीत असतात का? ठेव पण. राम राम. राम राम. काय चाललंय? काय नाही तुमच्याकडच. आमच्याकडे वय लय गप्पा चालल्यात. आणि मग साधं राहिलंय का आता डाळिंबाचं मार्केट? आणि ऊसाला काय बाजार आहे? उसाला बाजार, डाळिंबाला बाजार, सगळ्यालाच बाजार. यंदा बाजारच उठवतो बघा. बर चांगलं आहे तसं. हा पण एक काम होतं असं, बोला की. आपल्या मेवण्याला पोरगी बघायची. मेवण्याला पोरगी चालता चालता बघून देतो. अहो, तुम्हाला काय साधे कॉन्टॅक्ट वाटले काय आपले? कशामुळे आलोय तुमच्याकडं? कोणी बी तुमचं नाव घेत आहे गावात. अहो आतापर्यंत आला असतं ना तुम्ही, हा मेवण्याचं पोरग मांडीव खेळवीत आला असतं इथं. त्याला ये काय लागतोय? ना मला टाइम झाला यायला. मेवण्याचा तसं लग्नाचं लय अवघड झाले. हा पण असं नाही बरं का, मेवण्याच्या घरी 10 एकर डाळिंब, 5 एकर द्राक्ष, 2 पोल्ट्र्या, 2 JCB. कमी नाही काय. राहिलं काय मग आता? आता कमी नाही, पण आता तुमच्या हातात आहे सगळं. तुम्हाला जरा तुमचं कसं आहे वटे. हा. वट म्हणजे बिका माहिती का? तो खालचा बिका मात्रे. हा त्यो ह्याचा रामभाऊचा. हा 40 वय झालते. सोयरीकच जमत नव्हती. हा हो माझ्याकडे आलं, त्याचं म्हातारं पाया पडलं, म्हणलं पाटील तुमच्या पोर बघा. 5 मिनिटात लग्न जुळून दिलं बसल्या बसल्या. असं चालता चालता सोयरीक. त्याला काय लागतंय आपल्याला? एक पोरगा उभा करायचा, एक पोरगी उभे करायचं, तांदूळ टाकायचं, झालं लग्न, लागला संसाराला. हो तेवढं बघा, बाकी काय विषय नाही. तेवढाच आहे की काय होते, एकदा त्याचा पिवळा केला ना माझ्या मागचं ताण जाईल. सारखंच मला म्हणते बघा दाजी बघा दाजी. काय करू म्हणलं, पाटलाकडे जातो सकाळ सकाळ. दाजी काय कामाचा? त्याला मला पाटील आहे, काळजी करायचीच नाही. अहो, आजकाल कुत्र्याला पिल्लं होतं तर तुमचं मेवना काय मिळेल की बायको त्याला बी? म्हणजे आमचा मेवना कुत्र नाही ना. असं म्हणलंय का मी? नाही, तसं नाही. असं म्हणलंय का? पण चांगली आहे परिस्थिती म्हणून तुमच्याकडे आलो. चांगलं म्हणजे परिस्थिती वांगाळ असली ना, तरी होती. परिस्थिती असू द्या बिकट, पण दाजी आहे तिखट. दाजी नाही, पाटील आहे तिकड. तुम्ही असल्यावर काय विषय नाही ना, चालता चालता सोयरीक जमवते. लागतंय काय सोयरीकीला? तुम्हाला सांगतो मी, कोणाला म्हणू नका बरं का. नाही. आमच्या खालचा त्यो पांडवा हा, त्याच लग्न झालं आणि 5 वर्षातच बायको गेली ना सोडून. आखी लोक म्हणायचे आता काय करायचं. म्हणलं हे तसली काळजी नाही करायची. लग्न झालं होतं तरी दुसरी जुळून दिली त्याला. असा फाकडे यो ताकद आहे, दाब आहे. हा. आणि मग काय त्याला काय लिह लागत नाही बघा. आणि काय नाही, नोकरीची अपेक्षा असली ना, डुप्लिकेट स्लिपा बिपा आणून दावायच्या पेमेंटच्या, द्यायचं जुळून लग्न. तुम्ही माणसानं तसं करू. हा काय नाही, तुमच्याकडे आलोय बघा तेवढं लवकर. नाही करतो, अजिबात काळजी करू नका तुम्ही. अहो लग्नाचं काय आपल्याला अवघड आहे. फक्त काय करायचं माहितीये का? कसं आहे माहितीये का, आता ती आहे ना जुळवाजुळीची कामं असतात का, त्याला जरा खर्च पाणी येतोय. अहो काळजी नका करू, पैशाला कमी नाही. हा काय पाटलीन हू काय करती? हा थुकायचं तर जाऊन थुक ना तिकडं, इथंच काय लाज बीज आहे का नाही? हा काय चाललं होतं इथं? काय नाही, ती पाटलीन बाई आपलं मेवना आहे. हा मग आपल्या मेवण्याला पोरगी बघा म्हणलं त्यांना. होय. हा अहो ह्यांना काय पोरगी आता हे कुठून बघणार? ह्यांच्याकडे कुठं पोरी तेव्हा? अहो त्यांची नाही, त्यांच्या नजरेत असं नाही एखादी. त्यांना कुठं काय माहिती असते तेव्हा? काय नसतं. असं कसं त्यांचं वट ऐकून आलोय. काय म्हणतात ते? काय नाही आलतं आपलं असंच ते. आता येणाऱ्याला काय आवडू शकतं का आपण? पोरगी बघायचं म्हणतात. कोण म्हणलं? आता काय मी माझ्या कानाने ऐकलंय. पोरगी बघायची म्हणजे पोरी आणायच्या कुठून? हा ऐका पाटील, काय पाटील? मी तुमची नंतर गाठ घेतो. नाही नंतर गाडी घेतो म्हणजे पोरी राहिलेत का आता? पोरी राहिलेत का आता? जाऊ तेच का? मी म्हणते जातो. हा बघ म्हणावं तिकडे राहतं लुगडं गाडून हिंड. लागलाय पोरगी बघ म्हणाय मला. काय चाललं होतं? काय चाललं होतं मी खुशाल ते होतं मला पोरगी बघ होतं. ही काम आहेत का मला? हा
मला काय म्हणायचं, हा ह्यो माणूस एवढ्या तातडीने इथं आला, एवढी बैठक बसली म्हणजे नक्कीच तुम्ही पोरगी बघत असता ना. असं कोणी पण नाही ना रे कामट्याकड्यासारखं. आता बघत म्हणजे काय होते एक दोन नजरात माझ्या, म्हणलं दिलं जुळून तर बिचारा संसाराला लागन त्यो. खरंय तुमचं. मला काय म्हणायचे, कुठल्या पोरी हो? आता कुठल्या म्हणजे काय, आपल्या इथं खाली नाही का त्या बघा चाळीला राहतात बघ, 2 पोरी चांगले आहेत, म्हणलं लवकर जुळून टाकायचे आपल्या सोयरीकीत. पोरग काय करत होत त्यांचं? त्यांचं पोरग होय कुठं काय करतंय, बोमलं धिंडात आहे नुसते. हा ना. हा मग त्यांचं पोरग काही करत नाही, बोंबलं थिंडतंय, तिथं पोरी बघायला टाइम आहे. आणि माझा भाऊ इंजिनियर हा, तेव्हा तुम्हाला पोरगी बघायला पोरीच नाही का? तेव्हा कुठं जातो, कुठं जातो म्हणते मी पोरी तेव्हा. हा तर पडलेल्या असतात पोरी कुठं? अगं बघणार होतो त्याला पोरगी, मग कुठं आडलं? पण कुत्रा आडवं गेलं का? कुत्रा आडवं गेलं का म्हणजे अगं बघायला येळ लागतो. लोकांच्या इथं बैठकी मांडता घरामध्ये हा, आणि माझ्या भावाला पोरगी बघायला तुम्हाला हिवता फुटतो का? होय, अगं पण मी तुझ्या आईला म्हणलो होतं ना बघतो पोरगी म्हणून. आईला म्हंटले का? मला तर आईचं कधीच फोनवरती असं नाही म्हणे तुझा नवरा बघतोय म्हणून पोरगी. तेव्हा तर म्हणायची बिनकामाचा जावई ह्यो, याला आहे ना हाकलून दे इथून. आणि आता कशाला माझ्या मागं पाळता रे? हा तवा तर तुझी आई म्हणत होती दारात पोरींची लाईन लावून, आमच्या भावड्याला चालता चालता पोरी मिळते. मग आता काय झालं, कुठे गेली लाईन आता? आता तर पोरीला रोज फोन करती, पोरगी बघा. अरे गुणवान बावड्या तुमचाली. अरे त्या बावड्याचं केलं तर केलं, नाही तर राहू दे तसंच त्याला, मला काय करायचंय. आता मी जी पोरगी बघितली होती का त्याला, ती खरंच इंजिनियर आहे आणि ती देते बी. पण तुझा भाऊ हाय का इंजिनियर? मला तर काय माहिती नाही बुवा, खोटं सांगायचं आई माहिली की काय बी. लोक तर म्हणली काय नाही ते मजुरे कुठे आहे. मी इंजिनियर. आता काय अडकलं तोंड? इंजिनियरच आहे, पण ते आलेलं त्याचं काय करत होतं का ते पोरग? मग त्याला बघायला तुम्हाला टाइम आहे, माझ्या भावाला पोरगी बघायला टाइम नाही का? इंजिनियर नाही ते तर मला आहे ना भंगार गोळा करताना दिसलं होतं 4-5 वेळा. काही का असं ना, पण मेवणं आहे ना. तुम्हाला कळत नाही का? मग लोकांची जबाबदारी घेतो, स्वतःच्या मेवणीची जबाबदारी घेता येत नाही का तुम्हाला? सांगते काय इंजिनियर आहे? इंजिनियरच आहे तो. तुम्हाला माहित नाही तो काय काम करतो? अगे इंजिनियर काय नाही, पैशाचा माज आहे त्यांना. MIDC जमीन गेलं ना त्यांना, पैसा आलाय मोकार, आणि ते आता उडी थिंडत येत. रोज फिरतोय गाडीत एक पोरगी घेऊन आणि सांगती पोरगी बघाय त्याला. अहो जमिनीचा मोकार पैसा आला नाकली गेलं त्याच्या. आता हिंडतय बाईन बाटलीच्या नादी लागून. आणि आता पैसे गेले संपून, आता बाई नाही बाटली नाही, पिताय हातभट्टीन हिंडत आहे बोंबलत, आणि आम्हाला म्हणताय पोरगी बघा. हे पोरगी बिरगी राहू दे, तुला इथं राहायचंय तर राहायचं, तू बी निघ माहेराला चाल. रोजची किटकिट झाली तुझी. अरे काय तर म्हण भावाला पोरगी बघा. अरे तसाच दे ना सोडून तुझ्या भावाला. तुझ्या भावाची चडी फाटली, 4 ठिकाणी ठिगळं लावलेत त्याला, आणि कुठून पोरगी बघायची? तुझ्या भावाचं लग्न व्हायना आणि इकडं माझ्या कायला ताव काढती? रोज माझ्या घरात वाढ नाही त्याच्यामुळं. नाही तर एक सोपी आयडिया सांगू का तुला? त्याला म्हणावं लग्नच करायचंय ना तुझं, जमन ना. एक बँड लवर का मोठा असा चांगला, आणि एकटाच नाचत बस नवर देऊन. आणि नाही भेटला गोडा तर गाढव, नाही तर कुत्रे बस. काय तुमच्या जिभेला हाडबीड आहे का नाही? हाड MIDC चे पैसे संपले आणि आता लागलेत बॉम्बलायला. अरे गावागावात हिंडून भिकमाग त्याला म्हणाव, नाही तर SD स्टँड आहेच आपलं. अरे काय नाही तर त्याला म्हणाव, बायको नाही ना भाकरी खाऊ घालायला, तर कुत्र्याच्या तोंडातल्या भाकरी ओढून खा. चालले घेतो चालले बॉम्बलात. भावाचं भूषण सांगती मला पोरगी बागा. कुठून पोरगी बागा आहे का पोरी शिल्लक? आता पोरी शिल्लक नाही, मग तुम्ही कसं काय म्हणता माझा भाऊ पोरी घेऊन येतो गाडीत? पोरी नाही तर मग कसं काय आला पोरी? अहो ते पैसे होते. आता अवघडच झालं, भावाला पोरगी भेटत नाही ही रडती. मग आता काय मी करू का तुझ्या भावाबरोबर लग्न? लागली मला सांगायला. राम्या म्हणला होता बर का, हाय एक पोरगी म्हणून. जमलं तर टाकू हिच्या भावाचं करून. तेवढंच पोटा पाण्याला लागलं तर तिच्या आईला. मग आता परत त्याचं लग्न करून द्या. लग्न करून दिलं की त्याचं पोरगा होणार. परत लग्नाला जा, बारशाला जा, सगळंच करा. करायला लागते, मरू द्या. चला चल, उशीर झाला. एक शाळेचं काय काम आहे काय नाही, माझ्या डोक्याला ताण आहे. मोकर घेणं कसलं ताण काय पाटील? नमस्कार नाना. नमस्कार. काय चाललंय? काय ना बुवा, चाललो होतो गणगणित आपलं.
आम्ही चालू दे जरा कॉलेजचं काम आहे एक तेवढं करून येतो म्हणलं जाऊन. कॉलेजला कधी दे आता? हा कॉलेजला तुम्हाला नाही म्हणलं की इंजिनिअरिंग करतो. अरे वा 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 चांगलं आहे की. बरं मी काय म्हणतोय, इंजिनिअरिंग आता उन्हाळा लागलाय, मग पेपर होऊन जाते नीच यंदा. बरोबर आहे, हा. काय लग्नाचं बिग्नाचं डोक्यात घेतलंय का नाही? आहे तसं लग्नाचं बी डोक्यात आहे. हा, मग डोक्यात आहे ना. मी काय म्हणतो, मी बी आहे ना माझ्या मेवण्यासाठी पोरगी शोधत होतो. बर. मेवना चांगला इंजिनियर आहे. हा का? हा मग बघा तुम्ही बाबा, जोड चांगला जमतोय. तो इंजिनियर. घरी कस काय? घरी काय विचारायचं आता, आपला मेवना आहे घरी एकदम फर्स्ट क्लास. हा का? हा खाऊन पिऊन सुखी, वाटापुरतं भेटला अजून काय पाहिजे माणसाला. हा बाई 2-5 रुपये असले म्हणजे मग ठीक आहे बा. पैसा बाळगून ये, पैशाची नाही काळजी काय. हा ना. हा बघा मग तुम्ही पुढं शिकायला होता. शिकायला आता ते होता बरं का, पुण्यात इंजिनिअरिंग केलंय. मग तू सगळं होता काय ते? काय नाव? नाव त्याचं आता बघा आदित्य आनवणे. आदित्य. बघितलेलं असेल किंवा काय. काय माहिती समोर बघितल्यावरच ओळखायला. कॉलेज म्हणजे मी रगत पोरं भरलेली, त्यात कोण कोणाचं ते काय ओळखू यायचं. घरातले पोरं लगेच ओळखत येत. ते बी आहे बरं का. नाही काय नाही, चांगलं असलं तर जाऊ बघायला आजच. आताच कारण गेला आजच्या दिवस सुट्टी आहे, मग बघून तर घे. आता लग्न करायचं आता शेवट वर्ष चाललंय, तुला काय अडचण आहे? बरं. चांगले पाटील काय वाईट करणार आहे का? चांगले म्हणल्यावर पैसे पाणी पाटील खर्च काय आम्ही करणार आहे बरं का रुपये. तुम्हाला म्हणलंय का करा, म्हणलंय का तुम्हाला करा? अख्या गावात विचारतात पोरीच लग्न कसं करायचं, फक्त तू हा म्हण. मी हा कोणाला म्हणलोच नाही अजून, फक्त तुम्हाला शब्द दिलाय. चला जाऊ दे. मुलगी नारळ द्या, बाकीचं आम्ही बघतो. मग काय अडचण नाही, आता जर पटलं ना तुम्हाला, काय विषय नाही. आणि काय तिथे चांगली जागा डावलो नाही आलं ना, झटक्यात करून मोकळं व्हा माणसानी. तू इंजिनिअर म्हणल्यावर काय अडचण आहे? नाना मी तुमच्या शब्दाच्या बाहेर आहे का? हा ते इंजिनिअर म्हणलं तू इंजिनिअरिंग कुठेतरी सर्व्हिस करताना निवांत राहताना काय डोक्याला ताण आहे का आपल्या? चला मग आताच जाऊ ना पाटील. चाललो होतो मी त्याच वाटेनी. त्याच वाटेन चालली हे काय इथं खाली गाडी लावली माझी. हा का? मग गाडीत जाऊ. चला चला लगेच. होय जमन का? मग कॉलेजचं काम उद्या करू, काय फरक पडतो? मग उद्या आता. अरे चालतंय. करू द्या, चल चालतंय, चला मग. हा चला होऊन जाऊ द्या एकदाच. काय ती तू बी चल समोर बघ, परत नको हांच्या. तुम्ही जाऊन या नाना. नाही नाही तू चल समोर पोराला बघन सगळंच बघन, राहत नको. आता लग्न नानाचं करायचंय का तुझं करायचंय? पुढे आपल्याला नारळ घेऊन जायचं, तिथे पोरा संग 2 शब्द बोलायचे, निघून यायचं, संपला विषय. बाकी काय विषय बरं चला इकडचं झालं तर मग जाऊन येऊ आपण कॉलेजला पण नंतर. नाही. जाऊ दे, पाटलाला नको टाइम द्यायला, लगेच जाऊ. म्हणजे ते त्यांच्या कामाला मोकळे होते ना, आपण आपल्या कामाला मोकळे होऊ. आपण तसं विस्तळ बघत होतो ना, हे आपण इंजिनियर पोऱ्या बघत होतो म्हणून आम्ही इतक्या वेळ गेलाय माहिती. बर चालून आलंय कराय तुम्हाला सर, मग कायला सोडता? तुमच्या मेवण्याचं म्हणल्यावर काय विषय राहिला का? काय हा तुम्हीच एवढे मोठे तर मेवना कशी मोठा नसणार? आता काय सगळं सांगायचंय. पाठीशी जमीन गेली ती मागं मत होती, तिथं नाही तर. आता बरोबर ओळखलं तुम्ही. मग लय घनून आले, मग काय विषय नाही. आता काय आहे, सगळं आमच्याच तोंडाने सांगायचं म्हणल्यावर. चला चला चला. बरं चला, नको येळ घालवायला. काजल, ए काजल, ए काजल. काय झालं एवढायला? काय झालं म्हणजे? आवर पटकन चल, तर माहेर जायचं आपल्याला. हा माझ्या माहेर जायचं म्हणलं का तुम्हाला तसं पण हिवताप येतो ना, तर मला माहेर हाकलता का? मला नाही कुठे यायचं. नाही यायचं? हा नाही यायचं. मला तुमचं तोंड पण बघायचं नाहीये, इच्छाच नाही राहिली तुमच्या संग मला बोलायची आता. अगं महत्वाचं काम होतं. काय नाही महत्वाचं काम, काय महत्वाचं काम बी नाही करायचं मला. आणि मला ना तुमच्या सोबत यायचं पण नाही कुठं. तुम्हाला कुठं जायचं तिकडे जा. नाही यायचं? हा नाही यायचं. नक्की? हा नक्की नक्की. राहिलं मला काय, तुझ्याच भावाला पोरगी आणली होती मी, तीच बघायला जायचं होतं. आता सांगतो त्यांना नाही म्हणून. हा, पोरगी हा दोन चप्पल घालायची राहिली फक्त. आले तर हा हा घाल माझ्या डोक्यात चप्पल. उरक लवकर, येळ नाही मला. हा हा दातच काढी झाली आता. अगं नुसती पोरगी नाही, बापा सकट पोरगी आणली. काय सांगताय? हा परत काय होतं, मला पोरीला कॉलेजला न्यायचे, मग परत मग हांजे विषय. कस काय पोरगी? पोरगी चांगली आहे का नाही? अरे मी थुकतो तोंडावर यांच्याची नावं ठेवतात याला. अरे एवढी भारी पोरगी आहे. हा चल. पण पोरग इंजिनियर आहे ना नक्की? तुम्हीच विचारा. मग इंजिनियर म्हणजे बघा आता ग्रॅज्युएशन म्हणजे 1 वर्ष शिकलाय का सोडून दिलंय का पूर्ण केलंय? नाही डिग्री त्याच्याकडं. हा का? हा. मग झालं, मग degree म्हणलं, मग काय अडचण नाही. याला ओळखी नाही तू? ती पाटलांची बायको. हा हिच्या भावाबद्दल काय सांगू मी तुम्हाला. अहो बघाच तुम्ही. लय गुणवान. हा असं पोरग भेटणारच नाही तुम्हाला बघा. तुम्ही योग्य ठिकाणी आलाय.
अशी जागा नसती भेटली तुम्हाला का गावात कसं आहे, तुम्ही सगळ्यांची सोयरीकी जमितात म्हणून मग तुम्ही आता आलीशा रोडवर गाठ पडली म्हणून म्हणलं चला बाकी काय विषय बाकी काय नाही आता उरकलं हिचं ना की लगेच निघू आपण पुरक वाचलं चला मग उरकलंय माझं थांबच नका वेळच नका घालू चला 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 निघायचं का मग चला 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 जुळूनच टाका मी म्हणते काय लग्न आता पसंत पडू दे ना तिला नाही नाही पोरगी हातची जायला नको मला लई आवडली तुला पोरगी आवडली पण तिला तुझा भाऊ आवडला पाहिजे ना काय ह्यो कमी माझ्या भावात काय कमी आहे उगा बटरावानी फुगलाय तुझा भाऊ आता जाऊ दे, ते ऐकते चला 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 हो, पटकन पाटील आलो आलो चला 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 या येणार बसा बसा तू नमस्कार बसा 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 बस खाली बस. आवत ते आमचे जोडीदार आहेत नाना आणि ही त्यांची पोरगी इंजिनिअरिंग तर काय माहितीये का नाना रस्त्यात भेटलं बोलता बोलता विषय निघाला लग्नाचा ते म्हणले आमच्या पोरीसाठी चांगलं स्थळ बघतोय म्हणलं आमचा मेव नाही चांगलं शिकलेला आहे इंजिनिअरिंग आणि घरी सगळं चांगले म्हणल्यावर अजून काय लागते म्हणलं तुम्हाला माहिती ना आपलं सगळं कसं आहे. हा काय नाही त्यांना सगळं परिस्थिती खरी सांगून टाकली. अगं आई काय नाही पोरगी पसंत पडली ना तुला बाकीच जाऊ दे चांगली. मग काय काय म्हणतस माझा भाऊ बघून चांगली घ्या आहे मुलगी चांगली. इंजिनियर आहे तो पण. हा इंजिनियर आहे माझा भाऊ आवले गुण आहे बरं का अख्ख्या गावातच नाव काढतं बघा म्हणजे इतका हुशार आहे तुम्हाला सांगते पहिलाच नंबर काढतो अभ्यासात आहे ना नेहमी कष्टाळू. कष्टाळू हुशार आहे, हुशार आहे. खूप आणि इंजिनिअरिंग म्हणजे त्यांनी नाही का असं 1 रुपया आम्हाला भरायची गरज नाही पडली डायरेक्ट त्याला स्कॉलरशिपच भेटली नाना तुम्हाला सांगतो रस्त्याने चालला का मान वर करून सुद्धा बघणार नाही कोणाकडं हा कोणाचा पोरगा आहे माझं ते. हा कसलं व्यसन नाही काय नाही पोरींचा नाद नाही असं गुणाचा माझा भाऊ आणि अजून पाहिजे काय नाना एखाद्या माणसाला कष्ट करून पोट भरतोय एवढा MIDC चा पैसा आला पण हात लावला नाही त्याला अजून स्वतःच्या कष्टाने सगळं घरदारू आहे का नाही आई अरे हे शेजाऱ्याचं गाबडं ए झालं तुझ्या घरी ए, खरं ते रे. पाहुणे आले गेलं तर काय? कपडे कशाला माणसं बघ ना याला ओळखते मी. हा का मी एकाच कॉलेजमध्ये होते म्हणायची काय झालं नाही, ती म्हणली ओळख त्याला मी एकाच कॉलेजमध्ये होते मी. होय रे. हा मग आता तिला काही वेगळं सांगायची गरज आहे का मग तिला तर माहितीच असून किती चांगला आहे पोरगा हो तुम्हाला माहित नाही किती चांगलं आहे तो सांगितलं नाही त्याने काही तुम्हाला सांगायचे काय दवा आता आम्हाला माहिती नाव असते ना अजून काय सांगायला पाहिजे हा बरोबर आहे. आता मोठ्या घरचे लेकरं म्हणल्यावर नाव लाव अवघड आहे ते आता काय नाना तुम्हाला सगळं माहिती की चांगलं ह्याच्याबद्दल काही काय आहे? हा कसा मुलगा आहे म्हणून आता मुलगा तो चांगला धडधाकड दिसतोय अहो सगळ्या मोठा कॉलेजमध्ये बदनाम पोरगा आहे हे माहिती का तुम्हाला काय दारू पितो सिगरेट पितो सगळ्या गोष्टी करतो हो आणि पैशाचा एवढा माज आहे ना दर 2 दिवसाला मुलगी बदलतो हा कॉलेजमध्ये काय काय एवढा बोलतो थर्ड क्लास आहे हा लय बाई मुलगा पोराला माझ्या काय. विचार अगं की ताई- त्याला अगं ताई ते कॉलेजची ती मेंबर निवडणूक होती त्याच्यात ती विरोधकांनी पसरवलेली अफवा होती माझी किती म्हणून. खोटं बोलतो अहो माझ्याच मैत्रिणीसोबत याचा अफेअर चालू होतं काय तिला काय पण त्यांनी बोलते तसंच बाई केलं. ते म्हटलं ना कॉलेजचं हे केलं त्यांनी म्हणून ते काय पोरी कॉलेजला येऊन बघायचं ना तुम्ही तो काय करतोय म्हणून तुम्ही कॉलेजला आलेच नाही का कधी का आपला मुलगा काय करतोय पाटील म्हणून काय अगं पण तसा नाही तो. तसं नाही मग कोणालाही विचारलं तुम्ही कॉलेजमध्ये तुम्ही म्हणले मा मी ते तुमच्या बायकोवर गेलो मी आणलं जी पोरगी कशी नाही ते वेगळंच निघालं इथं पैशाचा माज दाखवतो हा सगळा कॉलेज मधले भांडणं कॉलेजमध्ये आहे, ते इथं नाही. भांडणं इथं नाही. कसले माझा आणि तुझा काही संबंध नाहीये मी तुला ओळखते मी तुझ्यासोबत बोलले का तरी आजपर्यंत तुझ्या स्वभावामुळं अगं, काय नाना चांगल्या माणसाला नाव ठेवते तुम्ही काहीतरी चुकीचं ऐकलं असं अहो मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय का अगं एकसारखे दिसते रे आता लय माणसं आहेत दुसरं कोणतरी असेल बघ तू आधी सांग तू काय तुझं लवकर नाही तर मी मित्रांना फोन करते मग तुझं उघड सांगते सगळं काय तिला तुझं नाव कसं माहिती कॉलेजमध्ये येत ना आम्ही एका एकाच क्लासला आहे आम्ही अरे पण ती काय म्हणती ते बघ ना. हा हो ती काय म्हणत तिला लग्न करायचं नसेल माझ्याशी म्हणून काही सांगल आणि तसं पण मला तुझ्यासोबत लग्न करायचं नाही तुझ्यासारख्या पोरासोबत कोण लग्न करते उगाच मी माझ्या वडिलांसोबत आली इथं अगं बाई माझ्या पोराची चव नको घालू तुला. चव न घाल त्याला हाय का काय चव सांग ना तुझं काय चालतं ते एक मिनिट काय माहिती का नाना समजा असं थोड्याफार चुका त्याच्याकडनं झालेल्या लग्नानंतर सुधारण ना आमचा पोरगा आम्हाला करायचंच नाही नाना याच्यासोबत लग्न लावून देणार तुम्ही त्याच्यापेक्षा मी जीव देते मग
अहो पाटील आमचं चुकलं राव, जातो आम्ही. अहो ना चला ना नाही असल्याची तर काय थांबतो एक मिनिट काय ते गैरसमज होते आम्ही त्याला विचारतो ना काय भानगड आहे ही हा पोरग तसं नाहीच आहे आमचं बाई. अहो काकू तुम्ही त्याला विचारा ना, सांग ना. हो तुम्ही विचारा बरं ए, काय बाबा, भामट्यावानी काय म्हणते? बसलाय खरं आहे का? खरं असेल तर सांग, आम्हाला तोंडावर पाडू नको. आणि नसेल ना हे सगळं खोटं असेल तर मी नानांना शब्द टाकतो, माझ्या शब्दावर नाना पोरगी देते. अरे काय म्हणतात तुझे दाजी बोल ना तोंड उघड ना आता काय मुग गिळला का तू हा ठीक आहे, थोडंफार होतात चुका माझं. थोडंफार म्हणजे ती काय सांगते त्या सांग खरं खरं का तू पुरी फिरवतो का हा तू पैशांचा माच केलाय का अगं ताई इतका पैसे दाखवतो मुलींना, दर 2 दिवसाला पुरी बदलतो, पब मध्ये जातो, हा पुण्याला शिकायला नाही येतो, पब मध्ये फिरण्यासाठी जातो. अरे तुझ्या दाजी पुढे मला तोंड नाही ठेवलं हे असं ऐकल्यावरती माझा नवरा नांदवीन का मला हा अरे काय कमी पडलं रे हा लाज वाटते का तुला तुला आहे ना त्याच्यासाठी टाकलं होतं ना शिकायला, बाप मेला म्हणून म्हणलं चांगला शिकन सवरण, बहिणीने चांगली सोय केली, तू हे धंदे करतो का? आज तिला तुझी काळजी ती पाहुणे आली बघायला घेऊन, आणि तुला काही अक्कल आहे का? तरी माझा नवरा म्हणत होता नको आपण ह्याच्यात पडायला याला तर काही समजत नाही. नाही चूक काय नाना सांगू तुम्हाला, चुकलं याचं बरं का, पण मला तर वाटते खरी चूक कशाची माहितीये का, झटपट आलेला पैसा. MIDCचा माल. काय माहितीये का, कोटीने पैसा आला पण तो पैसा खर्च करायची बुद्धी नाही आली याला. अरे बाबा देव करतो, लोकांना नोकऱ्या नाही, कुठं उद्योग धंदा बघाय नाही, तुमच्या भागात MIDC आली, तुम्ही त्याचा किती फायदा घेतला पाहिजे. तुम्ही तरुण उद्योजक व्हायला पाहिजे का असं टवाळक्या करायला पाहिजे. तुम्हाला आहे ना कष्ट न करता पैसा पाहिजे, हीच नाना या पोरांची सगळ्यात मोठी चूक आहे. अहो, मग आता अरे वा, ते लगेच कल नाही उघड तुला. पडलं ना. अहो, मग आमच्या गरीबाचं काय वाटलं करता. नाही हो नाना, पोरग तसं नाहीये की आता बहीण सुधरण ते, तुम्ही तुमच्या पोरीला बिंदास. नाही आई आपण ना त्याच्या चुका मागं टाकणं ना आता बंद करायचे. ह्यांना नालायकाला ह्याच्यामुळे ना पुढे तोंड दाखवायचं जागा नाही राहिली. माझ्या नवऱ्याचं एवढं नाव आहे गावात आणि आज ह्याच्यामुळे नवऱ्याचं गाव आहे, पण जाऊन दे ना, आता होऊन दे ना, आले चालून तर होऊन दे ना. अहो दाजी नाही परत तो असा करायचा, सुधरण नाना द्या पोरगी, आमच्या भरोश्यावर द्या, तुमच्या पोरीला काहीच होणार नाही बाबा ते एक मिनिट आणि तुम्हाला खरं सांगू का, तुम्ही आहे ना तुमच्या पोराचं लग्न नाही केलं तरी चालेल. काय उगाच तुमचं पोरग आहे भांगार, एखाद्या पोरीचं वाटोळ नका करू. नाना काय चुकतंय का, बरोबर आहे माझं. नाही एकदम बरोबर आहे. अजून एक सांगतो तुम्हाला नाना, ही वराडतात बरं का, ही पुरीच राहिल्या नाही, पोरांना पुरी मिळत नाही. आपण अशी गुणवान पोरं असल्यावर कशी पुरी मिळते, कोण द्यायला मोकळे? कोण म्हणतं पुरी नाही. आज मीच नाही देणार. आज ही एवढी चांगली पोरगी आणली मी, तुमचं पोरग चांगलं असतं तर नसते का सोयरी जुळी. आई ते बोलतात ते बरोबर आहे. आपण ना पोराकडचा असा विचार करतो की पोरगी आली ती सुधरवून पोराला, पण दुसऱ्यांच्या पोरींनी अगं आपल्या पोरांना सुधरवायचा ठेका नाही घेतलेला. आणि का सुधरवायचं आपण त्यांनी आपल्या पोरांना, ह्यांना स्वतःची अक्कल नाहीये, आपण कुठेतरी कमी पडतो. हे असले पोरांना शेण खायला जातात आणि या पोरींनी येऊन स्वतःचं आयुष्य बरबाद करायचं आणि ह्यांना सुधरवत बसायचं. आणि त्यांच्या आईबापांनी काय विचार करायचा, त्यांनी काय त्याच्यासाठी पोरी मोठ्या केल्यात का? अरे मला तर लाज वाटत तुला होण्याची. आणि एक सांगतो तुम्हाला, याची आहे ना बहीण इथे आणि आई इथे, तरी तुम्हाला सोयरी करायची असेल तर माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. समजा ही तुमची बहीण आहे आणि हा मुलगा तिला बघायला आलाय, तर तुम्ही हा मुलगा त्या बहिणीला, ती बहीण या मुलाला देता का? देशील का तू? मग तुम्ही कशी काय अपेक्षा करता की ह्याला यांनी पोरगी द्यावा? हो मी कुठं काय म्हणते तेव्हा आहे ना, आता तुम्ही सुधरा. नाव घालवायला येळ नाही लागत, कमवायला येळ लागतो. ते आता कमवा, नाही तर आयुष्यभर असंच राहा. आम्हाला नका तोंडाव पाडू परत. नाही दाजी, थोडं पैशामुळे भरपटलो तुम्ही, पण मी माझ्या चुका मान्य करतो ना. पण एवढं कुठं गेल्या तुझ्या गाड्या घोड्या, आता संपल्या का पुरी सगळ्या? अहो मामा हा माझ्या कॉलेजमध्ये होता, रोज एका पुरीला हिंडवायचा. हा आज भिकारी झाला म्हणून घरात बसला, पैसे संपले नाही याच्याकडचे आता. आणि मामा मी याला तेव्हा चांगलं सांगत होते, असं नको वागून. मला म्हणायचं तुम्ही गरीब आहे ना, गरीबच राहणार. काय रे तुला लाज वाटत नाही थोडीफार? बापाचे पैसे उधळतो. अरे बापाच्या पैशावर तर कोणी पण ऐश करतं, स्वतःच्या हिमतीवर जग, मग कळन तुला. आणि तुझ्यासारख्या मुलासोबत लग्न करण्याऐवजी ना मी विहिरीत जीव देईन माझा, पण लग्न करणार नाही तुझ्यासोबत. चला, याची लायकी पण नाही आपल्या सोबत. वाटोळं झालं ह्या पैशापायी आपलं. अरे कोण करीन आता तुझ्या संग लग्न? अरे जरा भंजून खाल्लं असतं ना तरी आपल्या हे दिवस नसते आले. मर भाड्या मर, जगू नको आता. तोंड काळं कर तुझं कुठेतरी जाऊन. तुझ्यामुळे आहे ना माझ्या घरच्यांची सुद्धा मला बोलणे खायची पाळी आली. माझ्या नवऱ्याची सगळी इज्जत सुद्धा गेली रे.
आता हेच गावातले लोक उद्या गावात जाऊन सांगतील तिचा भाऊ कसा आहे ते. काही इज्जत राहील माझ्या नवऱ्याची, सांग ना तू. आता एकाच्या तोंडी झालं तर 10च्या तोंडी होईल. मला तर असं वाटतंय आता गावाकडेच नको जायला. तुझ्यामुळं, अरे तुझ्यामुळं वाटुळं झालंय माझं. मर मर कुठेतरी जाऊन जेऊ दे. आता का मान खाली घातली? काय बोलायला तोड शब्द नाही राहिले का तुझ्याकडं? काय करून ठेवलं रे तू हे? लाज नाही तुला? आईचं नाव घालवलं, बहिणीचं नाव घालवलं. मी माझा संसार बुडून इथं बसू का आता? माझ्या नवऱ्याने सोडलं, काय करू मी? अगं याने सगळं वाटुळं केलं आणि याच्या धास्तीने बाप मिळाला तरी हा कोणाचंच ऐकत नाही. आणि याने आज 1 कोटी रुपये दारूत आणि बयापायी उडिलेत. आणि आज खायला माग झालोत आम्ही. आणि मरावा का जावा गावा याच्यामुळं काही कळाना. आणि जावई याला कोण मुलगी द्यायचंय आता? आणि जाऊ दे आता, काय तुम्ही मस्त पाहिलं, पण आता जे होईन ते होईन. आता याचं नशीब. चुकलं माझं ताई. माझ्या डोळ्यावर पैशाची धुंदी होती ग. पैशानेच वाटोळं केलंय माझं. जोपर्यंत पैसा होता तोपर्यंत सगळे जवळ यायचे, मित्रमैत्रिणी भेटायचे, खायचे प्यायचे माझ्यासोबत. तुला अक्कल नव्हती का? पैसा संपला, सगळंच गेलं. यावेळेस वावरही गेलं. वावरात आता बिल्डिंग झाले. त्याच बिल्डिंग मध्ये आता वॉचमॅन व्हायची पाळी आली माझ्यावर. आता काहीच राहिलं नाही. माझ्या बापाने अजून पण त्यांची जमीन आहे, अजून पण माझ्याकडे काही शिल्लक. मग आता ती इकून खा. कष्ट करेन ग ताई. थोड्या दिवसात परत मोठा होईल आणि सुधरून दाखवेल तुला. मी 2-3 वर्ष तरी अजून लग्न नाही करणार. मुलगी देणाऱ्याची चुकी नाहीच आहे ग. माझ्यासारखे असल्या फालतू पोरांना कोण पोरगी देणार? मला पण कळत आहे ना ते. आता अक्कल आली का भाड्या तुला? अरे तवा चांगला राहिला असता तर काय झालं असतं? त्यावेळी मी फक्त अडचणीच्या वेळी 5 लाख रुपये मागितले होते. महत्वाचं काम होतं, दुखण्याचा विषय होता. पण तेव्हा काय म्हणला तू? तुमचा काही एक अधिकार नाही इथं पैसे मागायचा. अरे जरा आमच्याकडे बघ. आमच्या जमिनी MIDC तर गेल्या नाही, कुठंच गेल्या नाही. तरी पण आम्ही शेतीत कष्ट करून शानमध्ये जगतोय. आज आमचं 200 रुपये किलोनी डाळिंब निघतंय. आणि डाळिंबी साधं सुद्धा नाही आमचं, घाना चोख माल होतोय बघ. अरे 25 तोळे दागिने केल्यात तुझ्या बहिणीला. आम्ही पण शेती करतोय, पण पैशावाल्यांचं नाही, शेतीत कष्ट करणाऱ्यांचा काळ आलाय आता. ते सोडून द्यायचं. तवा सुधरा आता, येळ नाही गेली तवरच. नाही तर आहे तुमची तर तुमची घालवतान आणि आमची बी घालवतान. मला नाही वाटत हे सुधरण म्हणून. कोणाला सांगताय तुम्ही? म्हणतात ना गाढवा पुढे वाचली गीता, कालचा गोंधळ बारा होता. अगं सुधरण बाई, सुधरण आता. तुझ्यामुळे झाले हे सगळं. तू पाठीशी घालत आली ना, त्याच्यामुळे आता आम्हाला खाली बघावं लागते. अगं हे पण बघ ना, हे पण एकुलती एकच आहे. पण ह्यांच्या आईने कधी पाठीशी नाही घातलं. अजून पण ह्यांची आई कान धरती. आणि तू आहे ना प्रत्येक वेळेस एकुलता एक आहे ना म्हणून हे असं झाले. तर तुझ्या कर्माची फळ आहे ती. आता भोगत बस तू. पोरग चुकलं नाही तर त्याला वाट दाखवायची असती. हे असं नसतं करत बसायचं. काय तुला पटतंय सुधरण म्हणती? ह्याच्या तोंडाकडे बघून तुला वाटतं का सुधरण? अगं सुधरण आता त्या अद्दल घडली, पोरीने नाकार दिला. हेच बोलत हा. तुझ्यामुळे ना आज मला माझ्या नवऱ्यामुळे खाली मान घालावं लागती. काहीच करावं बाई. बरं जाऊ दे आता. काय शेवटी त्याचं आयुष्य त्यांनी ठरवायचं, बिघडायचं का सुधरायचं. चांगलं झालं तर आईबापाचं सगळ्यांचंच उद्धार होईल. आणि नाही झालं तर तुमचीही जाईन आणि आमचीही जाईल. पाय आता तू तुझ्यामुळे सगळे मला बोलायला लागले. जरा सुधार, थोडी लाज धर जरा जाना मनाची. नाना मला बोलायचं होतं. बोल ना. हे बघ आधी तुझे घरचे सगळे चांगले, मला तुझे घरचे आवडले. आणि तुला सांगू का मी, तू जर एवढ्या 2 वर्षामध्ये चांगलं काम केलं, शेती केली, चांगली नोकरी केली ना, तर मी तुझ्यासोबत लग्न करत. जमतंय का? अरे बोल की आता. जमन आमची ए भाऊ, बोल. 2 वर्ष सुधरून दाखव. पैन लावून मी लग्न करायला तयार आहे त्या संग. जर शेती केली, काहीतरी चांगलं केलं, शेतीमध्ये पिकवलं तर ती काय सगळं लग्न करेल. शेती येत सगळे आता काय. पाटील असं करू, 1 वर्ष घे तुझा सुधारला का साखरपुडा, दुसऱ्या वर्ष सुधारला का लग्न. नाही जमन. बघ आता तुला आहे ना खूप मोठं चॅलेंज आहे. ज्या पोरीने तुला नापास केलंय का, मायच्या त्याच पोरी बरोबर लग्न करून असं दाखव. काय नाही, गाडा बोल ना असं काय नाही, तू नोकरीच करावं म्हणून.
आज शेतकरी कुठं चाललेत माहिती का तुला? शेतकरी शेतीचा माल एक्सपोर्ट करतोय आज. नोकरीवाल्या तेवढी धमक नाही एवढं पैसा कमायचं एवढा शेतीचा पैसा होता. अहो नाना दुसरं कशाला आहे? त्याला कळायला नको का दाजीच त्याचे एवढं पाटील असून सुद्धा गावचं तरी पण शेतीत राब राब राबते ते. आज कांदा काय भाव चाललाय, सफरचंद काय भाव चालले, संत्रा काय भाव चाललाय, याचा विचार केलाय का? आज जर आपण 100% फळबाग केली तर नोकरीवाल्याचा घास नाही आपल्या संग पैसे कमवायचे माहिती. नाही. आम्ही पण शेती करतो. करेल मी, कष्ट करेल, शेती करेल. पुढल्या वेळेस पैसा आला का परत कॉलेजला जाऊन उडीन. नाही नाही ना? बरं चला. हा करतो. असं मनाने गुणाने चांगला आहे पण तो पैशाने व्हायला गेला. बरं नाना बसा तुम्ही, हे चहा ठेवा जावा. नाही, आता बसायला नका. नाही, आता जेवणच करून जा. कॉलेजला जायचंय मला, पूरला घेऊन मला थोडस काम आहे. चहा घेतला असता नाही, थोडा. चहाचं काय नाही. आता तुम्ही येणार खाऊन आम्ही जातो. चला. काय बाबा आता सुधार तरी. तुझ्या बहिणीने एवढं तुझा विचार करून हे केलंय, आता एवढं स्थळ चांगलं आलंय. सुधरेल तो आता. हा काय असतं माहितीये का, माणूस अनुभवात शान होतो. नाही तर काय पाहुणे लयच अवघड आहे. पोराला सांगून सांगून पर नाकी नऊ आले. माणसाला वाटतं बाप नाही आपणच आहे आणि आपणच बाप, कशाला आपण एवढं बोलावा. आता काही बोलून उपयोग आहे, जाऊ दे ना. आता झाले ते झाले. आता त्याला अक्कल आली पाहिजे ना, त्याच्या मनाने त्याने काहीतरी केलं पाहिजे. आपण सांगून काय उपयोग आहे का? आता त्याला तेच तर सांगते बाबा, सुधारा आता एक तरी. गोष्ट लक्षात ठेव, जर तू नाही सुधारला ना तर तुझा राजी मला इथं आणून टाकेल. मग बस बहिणीला सांभाळेल. नाही नको, सुधरेल मी. सुधरशील ना नक्की? हा हा, नाही तर तू सुधरायच्या ऐवजी दाजीच बिघडायचा.